प्रभो, त्या मदराजाच्या तावडीतून भिंगार गावाला मुक्त केलं पाहिजे. संपूर्ण गाव दुःखात आहे. गावकऱ्यांचे हाल लवकरात लवकर संपायला हवे. त्यासाठीच आम्ही इथे आलो आहोत. काय ग पोरी, असं काय पाहतेस? इकडे असं काय पाहत होतीस? तुमच्याकडेच पाहते. तुम्ही तर साक्षात महादेव आहात. तुळजाईच्या गोष्टीतले महादेव. आपली याआधी भेट झाली होती, परंतु तेव्हा तू अगदीच लहान होतीस. अर्थात त्या भेटीचा अर्थ वेगळा होता आणि आता या भेटीचा अर्थ वेगळा आहे. तुला विशेष योग विद्या शिकण्यासाठी आम्ही इथे पाचारण केलं आहे. तू साक्षात तुळजा देवीचा अंश आहेस, परंतु तुला मानवी मर्यादा आहेत. योग विद्या आत्मसात केल्यानंतर मानवी मनाच्या काही मर्यादा तू तोडू शकशील. प्रभो, आम्हालाही त्यासाठीच आपल्या भेटीची आस लागली होती. परंतु ही विद्या कठीण आहे. आम्हाला खात्री आहे तू ती लवकरच आत्मसात करशील. आता तू आराम कर. आपण लवकरच अभ्यासाला प्रारंभ करूया. मला आता आराम नाही करायचा. देवी, अहो रात्रभर प्रवास करून आलोय आपण. तुम्ही थकला असाल. विश्रामाची आवश्यकता आहे. आपल्याकडे तेवढा वेळच नाहीये. मला लवकरात लवकर ही विद्या शिकून घ्यायची. तिकडे त्या मदराजाने माझ्या गावातल्या माणसांची झोप उडवली आणि मी इथे आराम कसा करू सांगा बरं. माझ्या आई बाबांचीही मला काळजी वाटते. आमच्या गावातले जमीनदार आहेत, त्यांनाही मदराजाने कुठेतरी लपवून ठेवलंय. मला त्यांनाही शोधून काढायचंय. म्हणूनच मला आता अजिबात वेळ घालवायचा नाही. मला आत्ताच सगळं शिकवा महादेवा. खरंच तू साक्षात तुळजा देवींचा अंश आहेस. ते अशाच लोकांच्या कल्याणासाठी विचार करत राहतात, संघर्ष करत राहतात. तीच जिद्द, तीच चिकाटी तुझ्यात आहे. चल, आपण अभ्यासाला प्रारंभ करूया. गंगाई, पाणी दे ग जरा. गंगाई, जगदंबा गेल्यापासून तुझ्या मनाची काय अवस्था आहे समजत आहे मला. माझी बी गत काही वेगळी नाही, पण आपण तरी काय करणार. आपला बी नाईलाज होता. बघ, आज अजून एकाला गुलाम म्हणून घेऊन गेलेत. गावातलं एक घर सुरक्षित राहिलं नाही. आपण जगदंबाला तिकडे पाठवलं ते चांगलंच आहे तिच्यासाठी. काय ग गंगाई, कसं काय चाललंय? तुम्ही आणि तुमचे यजमान त्या मद्राजाच्या आदेशाप्रमाणे जे काय चालवलंय तसंच चालणार वय समद. जणू काही तुमचंच राज्य आलंय. अगं गंगाई, आम्हाला बी हौस आली होय ग. आता जीवाला जपायला करावं लागतंय. अगं मला कळलं आमचे हे आले होते म्हणून. घरी येऊन काय बाय बोलून गेले आणि दमदाटी बी केली म्हणे. गंगाई, तुमच्या वतीने मी माफी मागते. हा, कसं आहे अगं, अशा काळामध्ये आपणच एकमेकांना सांभाळून घ्यायला पाहिजे का नाही. खरं सांगू का गंगाई, त्या मधराजाच्या भोवती गोंडा घोळायला आम्हाला बी आवडत नाही ग. अगं पर पाण्यात राहून माशाशी वैर कसं घ्यायचं. तिथं त्यांच्या बरोबर असल्याचं दावून आम्ही गावच्या भल्याचाच विचार करतो.
चांगलं करताय गावाचं भलं. जगदंबा, योग विद्या हे एक कौशल्य आहे आणि एवढ्या लहान वयात ते तू आत्मसात करू पाहतेस, त्याबद्दल तुझं खरंच कौतुक. मात्र केवळ दिव्य दृष्टी मिळवण्याच्या उद्देशाने या विद्येकडे पाहू नकोस. मानवी मनातील रिपूंचं शमन करण्यासाठी ही विद्या कामी येते. ध्यान आणि एकाग्रता ही या विद्येचे केंद्रबिंदू आहेत. महादेवा, मी तुमच्या उपदेशाचे मनापासून पालन करेन. ही साधना करताना साधकाला शांत, अविचल, स्थिर आणि स्थितप्रज्ञ राहावं लागतं. योगविद्या शिकताना श्वास आणि उच्छ्वास यावर नियंत्रण असणे आवश्यक आणि महत्वाचे असते. तेल बिया आणल्यात वाटतं, द्या. गंगाई, जगदंबा कुठं दिसे ना ग? नाही, भेटावंसं वाटतंय ग. ती आत आहे. आत आहे. मी जाऊन भेटून येते तिला. अहो नाही, झोपली आहे ती. झोपली आहे? अगं सूर्य डोक्यावर यायची वेळ झाली. हा, मी बघते आणि मी उठवते अहो तिला. तिला बरं नाही आहे म्हणून ती आराम करते आहे. तब्येत बिघडली आहे तिची. अगं गंगाई, पण जगदंबा अशी आजारी पडत नाही. सुंदराबाई, अहो लय फिरली ना ती, त्याच्यामुळं कणकण भरली आहे तिला. आराम करू द्या ना तिला. तुम्ही नंतर या. हवं पण नंतर या. या आता. ही तापाची कणकण नाही, वेगळंच काहीतरी असल्याची कुणकुण लागली मला. ही पोरगी बाहेर कुठं दिसत नाही, हे तिला भेटू देईनात. काय झालंय हे शोधून काढलंच पाहिजे सुंदरा. जगदंबा, एकाग्रता मिळवणे कठीण जरी असले तरी त्यातून अलौकिक शक्ती प्राप्त होते आणि आपण आपल्या पंचेंद्रियांवर आणि पंचमहाभूतांवर विजय प्राप्त करू शकतो. महादेवा, हे काय झालं? पहिला प्रयत्न फसला, परंतु जमेल. आणखी प्रयत्नानंतर हळूहळू सगळं जमेल. असुर सम्राज्ञींचा विजय असो. सम्राज्ञी, उद्या श्रावणी सोमवार आहे. गेल्या वेळी महादेवांचं 16 सोमवारचं व्रत तुमच्याकडून मोडलं, पण यावेळी श्रावणी सोमवारचं व्रत सुरू केलंय, ते आता मोडायला नको म्हणून मुद्दाम तुम्हाला आठवण करून द्यायला आलीये मी. श्री महादेव संमोहनातून मुक्त होऊन कधीच निघून गेले. त्यांचा आमच्यावर आधीच एवढा राग आहे. आता आम्ही जरी कितीही व्रत करून त्यांना प्रसन्न जरी करून घेतलं तरी तरी आम्हाला हवा तो वर देतील का? अहो देणार, का नाही देणार? महादेव भोळे आहेत, त्यांना फक्त भक्ती दिसते, याचकाचा भूतकाळ नाही.
एका विशिष्ट ठिकाणी नजर केंद्रित करण्यातून आपल्या एकाग्रतेची कसोटी लागते. यालाच त्राटक असे म्हणतात. यातून आपल्या दृष्टीचे सामर्थ्य अपरिमित होते. आपली नजर ब्रह्मांडाचा ठाव घेऊ शकते किंवा संपूर्ण ब्रह्मांडाला भस्म करू शकते. खरंच तुम्ही त्यांना प्रसन्न केलं तर तुम्हाला हवं ते खरंच मिळू शकतं. आणि कसं आहे, जर आपल्या कष्टाला परिश्रमाला फळ येत नसेल तर देवांची केलेली तपश्चर्या नक्कीच चमत्कार घडवून आणते. आम्हालाही आमच्या आयुष्यात हवं ते घडण्यासाठी असा चमत्कार हवाच आहे. अहो होणार, नक्की होणार. तू म्हणतेस ते पटतंय आम्हाला मनोरमे. हे व्रत आम्ही नक्कीच पूर्ण करू. बघा आता कसं अगदी सम्राज्ञी सारखं बोललात. आले, पूजेच्या साहित्याची व्यवस्था करते. जगदंबा, योग विद्या आपल्याला ब्रह्मांडातील सगळ्या घटकांचा परिचय करून देतेच, पण त्याचबरोबर आपल्या अंतरंगातील ब्रह्मांडाची ओळख करून देते. आणि मग आपणच आपले ब्रह्मांड बनतो. पंचमहाभूतांनाही नियंत्रणात ठेवण्याचं कौशल्य तू आत्मसात करण्याचा प्रयत्न करतेस, हे पाहून आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालोय. उत्तम, अतिउत्तम. जगदंबा, तू अतिशय प्रामाणिक आणि बुद्धिवान शिष्य आहेस. योग विद्येची ही कला तू अपेक्षेपेक्षाही कमी वेळात अतिशय उत्तम प्रकारे आत्मसात करत आहेस. महादेवा, आता पुढची विद्या कोणती शिकूया? जगदंबा, आता तू आराम करायला हवास. 2 दिवसात तू खूप काही शिकली आहेस. महादेवा, फार वेळ नाहीये माझ्याकडे. मला लगेच परत जाऊन मधराजाला हरवायचंय. प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ यावी लागते. घाई केल्याने काहीही साध्य होत नाही जगदंबा. थोडं थांबणंही आवश्यक असतं. आमचं ऐक, तू आता आराम कर. बाहेर तुझ्या वयाची लहान मुलं मुली खेळत आहेत. तू बाहेर जा. तुझ्या वयाला अनुसरून ते सुद्धा महत्वाचं आहे. बाहेर जा. जशी आपल्या आज्ञा महादेवा. फुलं गोळा करणं तर फक्त निमित्त. या चिंचपुरात आली आहे ते काहीतरी चांगलं नवीन हाती लागावं म्हणून. काहीतरी चांगली बातमी घेतल्याशिवाय इथून जात नसते मी रिकाम्या हाताने परत. मनोरमाबाई, काय हो, अहो लय दिवसात न दिसलासा. कुठं होता? अहो आता कुठं जाणार, हाय की इथंच. अन देवी यांचं दर्शन घडलं नाही बऱ्याच दिवसात. कुठं आहेत सध्या त्या? अहो हाय का, अहो त्यांना समजा ईश्वाची चिंता. एवढ्या मोठ्या ईश्वाच्या पसारात हिंडत असतील कुठंतरी. भक्तांचं कल्याण करीत. हो बाई, बरोबर आहे. बरं येते ब्या, काम आहे ते. चला.
सम्राज्ञींचं इथलं काम पूर्ण झालं. आता कशाला या तुळजाच्या नगरीत पुन्हा पुन्हा त्या तुळजाचं रूप घेऊन येतील. असंही त्यांना इथे यायला अजिबात आवडत नाही. मलाही आवडत नाहीच म्हणा. जगदंबा ही तीच आहे, तुळजाचा अंश. असुर नरेश महिषासूर हिला शोधण्यासाठी जीवाचा आटापिटा करतायत. आणि ही 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 चक्क ह्यांच्याच नगरीत. असुर नरेश महिषासुरांपर्यंत हे मी पोहोचवते. मग मला माझ्या कामाचं मोठं बक्षीस देतील. गंगाई, गंगाई, अगं इथं हायस वय. अगं माझ्या लेकीसाठी भाताची पेज आणली होती मी. बरं नाही ना ग माझ्या लेकीला. अगं असं काय बघतेस? जगदंबा बी मला माझ्या लेकीसारखीच आहे. फार सुकून गेला असेल ब माझं कोकरू. तिला भाताची पेज भरवते. हा नाही ना ग, द्या इकडं, मी पाजेन तिला नंतर. अगं गंगाई, तू कशाला त्रास करून घेतेस? हा आणि कुठं कुठं पुरणार आहेस ग तू? तू तुझं काम कर, मी तिला भरवते. जगदंबा, अगं ए माझ्या लेकरा, अगं कशी आहेस बाळ? जगदंबा, अगं कुठं आहेस ग? ए माझं कोकरू कुठं आहे ते? गंगाई, जगदंबा कुठं आहे? काय ग, काय विचारते मी? आता का दातात मिठाची गुळणी धरून बसलीस? आजारी होती म्हणाली होतीस ना व? कुठं आहे जगदंबा? ती बाहेर गेली आहे. बाहेर गेली आहे? बाहेर कुठं? ती वैद्याकडे गेली आहे ह्यांच्या बरोबर. अहो तापच उतरत नव्हता म्हणून हे घेऊन गेले तिला. मग हे आधी का नाही सांगितलंस? तुम्ही सांगायला येळच कुठे दिला? आला तर आताच घुसला थेट. बरोबर, असू दे. ती येईपर्यंत मी तिची वाट बघते. हा इथंच बसते मी. हा अहो नाही नाही नाही, तुम्ही किती वेळ बसणार इथं? त्यांना यायला उशीर लागणार आहे. आणि ते वैद्यबुवा आहेत ना, ते पार डोंगराच्या पलीकडे राहतात. आणि मला बी देवळात जायचं आहे. हे काय, मी घर झाडते आणि निघालेत. अहो चला चला चला. अगं गंगाई, झाडून घेऊ देत मला. गंगाई, चला चला चला. गंगाई, चला. अगं गंगाई, अगं कडधान्याचं काय? ते करीन मी नंतर, तुम्ही चला. गंगाई, तिकडे काय बघते आहेस? चला निघते मी. हिचा धसमुसळेपणा बघता सरळ सरळ कळतं ही काहीतरी लपवत्या. पर नक्की काय?
दैत्यगुरु, जगदंबेच्या संदर्भात या वेळेला महिषा ऐक. तिथी माता, जगदंबा संदर्भात आमचा एवढा महत्वाचा वार्तालाप चाललेला असताना या कश्चित दासीला तुम्ही इथे घेऊन आलात. महिषा, तिलाही जगदंबाबद्दलच काहीतरी सांगायचं. जगदंबा संदर्भात काय सांगायचंय? ते तिनं आम्हालाही सांगितलेलं नाहीये, पण काहीतरी महत्वाची वार्ता सांगायची आहे असं ती म्हणाली. कसली वार्ता? काय सांगायचंय? बोल. असुर नरेश, तुम्ही त्या जगदंबाला प्राप्त करण्यासाठी इतके सायास करत आहात आणि ती स्वतः आपसूक तुमच्या टप्प्यात आली आहे. अहो, ती अगदी जवळ आली आहे तुमच्या. काय काय मूर्खासारखं बडबडतेस? जगदंबा स्वतःहून आमच्या टप्प्यात आलीये. पुन्हा कसल्या धुंदीत बरडत नाहीयेस ना? अहो नाही असुर नरेश, मी स्वतः पाहिलंय तिला. ती चिंचपुरात आली आहे. जगदंबा चिंचपुरा. अहो असुर नरेश, तुम्ही मुळात तुम्ही हे लक्षात घेत नाही आहात की आता तुम्ही तिला कधीही पकडू शकता. म्हणजे लक्षात येत आहे का तुमच्या? महामूर्ख दासी, तुझी नसलेली अक्कल चालवू नको. जगदंबा चिंचपुरात कशाला येईल? कशासाठी? तिथी माता ही स्त्री भ्रमिष्ट झालीये. का आणलं तिला इथे? नाही असुर नरेश, अहो मी अजिबात खोटं बोलत नाहीये किंवा कुठल्याही धुंदीत बरळतही नाहीये. खरं तर तुम्ही स्वतः याची खात्री करून घेऊ शकता. आणि ती जगदंबा खरंच त्या चिंचपुरात सापडली तर मला काय द्याल? क्षुद्रदासी, तुझं इतकं साहस माझ्याशी, प्रत्यक्ष असुर नरेशांशी तू व्यवहार बोलतेस. ठीक आहे, वार्ता सत्य असेल तर तुला योग्य पारितोषिक दिलं जाईल. आणि जर ही वार्ता असत्य असेल तर तुझं हे अभद्र मस्तक तुझ्या धडापासून वेगळं करण्यात येईल, हे ध्यानात ठेव. काय? महादेवांकडून योगविद्या शिकते तरी, पण धनाजी काकांचा पत्ता शोधणं अजूनही जमत नाही आम्हाला. देवी, अहो काय करताय? मद्राजाने धनाजीरावांना कुठे लपवून ठेवले हे शोधायचा प्रयत्न करते, पण अजून काही ते जमतच नाहीये. अहो आपण साक्षात तुळजादेवींच्या अंश आहात, तुम्हाला नक्कीच जमेल. पण कधी? आपल्याकडे जास्त वेळच नाहीये. आपण गावातून निघालो तेव्हा मद्राजाने अर्ध्यापेक्षा जास्त गाव ताब्यात घेतलं. आणि आता सगळेच त्याचे गुलाम झाले असले तर
धनाजीरावांना त्याआधी शोधायला हवं. हो देवी, आपण नक्कीच शोधू त्यांना. आतुर नरेश बघा, दैत्य माता दैत्य गुरु बघा, मी म्हणाले होते ना ही जगदंबा या चिंचपुरातच आहे. असुर नरेश, तुम्ही म्हणत असाल तर आता आता या चिमुरडीला तिथून इथं घेऊन येईन मी. डोकं फिरलंय का तुझं? कितीही लहान असली तरी दैवी शक्ती आहे ती. 3 रिपूंना बदली नाहीये ती, आणि तू जाऊन तिला पकडून आणणार आहेस? एवढं सोपं वाटलं तुला ते? तिथे माता तिथं जाण्यापासून आपण मलाही रोखलत, कारण आम्ही समोर आलो तर ती कुठली खेळी खेळेल याचा भरवसा नाही. आणि ही क्षुद्रदासी ही तिथे जाणार. आधी तिच्यावर विजय मिळवायला हवा, तिला अंकित करायला हवं, आणि हे कार्य केवळ एकच व्यक्ती करू शकते. कोण आहे ती व्यक्ती? नंदी, तू दमलाशी, तू आराम कर. आम्हाला जगदंबेला तिच्यासाठी अवघड असा योगविद्येचा प्रकार शिकवायचा आहे. कोणता प्रकार महादेवा? ती व्यक्ती म्हणजे दैत्यगुरु शुक्राचार्य. माझ्यावर हा विश्वास टाकल्याबद्दल मला आनंदच झालेला आहे, परंतु तिच्यामध्ये तुळजाचा दैवी अंश आहे, आणि तिला अंकित करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे एखादा धोका पत्करण्यासारखं नाही का दैत्य माता? तुळजाचा अंश जरी असली तरी सध्या तुळजा तिच्या मदतीला येऊ शकत नाही. हीच संधी साधली पाहिजे, अगदी आज रात्रीच साधली पाहिजे. पण तिला अंकित करण्यासाठी असा कोणता विधी आहे? दैत्यगुरु, खरंच तुम्हाला विधी आठवत नाहीये की टाळता आहात? कद्दरासुरानेही त्याच्या गुरुच्या मदतीने याच भूमीवर त्या विधीच्या सहाय्याने तुळजाला अंकित करण्याचा प्रयत्न केला होता. ओम ह्रीं क्लीं असुराय अधिपतये नमः. आम्हाला हा पाश तोडता का येत नाहीये? हे बंधन इतकं शक्तिशाली कसं आहे? तेव्हा तुळजा थोडक्यात वाचली होती, आता तर ही चिमुरडी आहे, ती काय वाचणार? दैत्यगुरु, आपण हे करू शकता, किंबहुना केवळ आपणच हे करू शकता. नाही, तरीही हा विधी मला करायचा नाही. मी हा धोका पत्करणार नाही. मी निघालो. दैत्यगुरु थांबा, तुम्हाला विनंती आहे. दैत्यगुरु, असुरकुळाची शपथ आहे तुम्हाला, 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 असुरकुळाची शपथ आहे तुम्हाला. असुर कुळाची शपथ घालून तुम्ही मला बंधनामध्ये अडकवलेला आहे दैत्य माता. ठीक आहे, असुर कुळाच्या उद्धारासाठी हे आव्हान मी स्वीकारतोय. जगदंबेला मी यज्ञाच्या मदतीने इथे खेचून आणीन, आणि आजच हे कार्य सिद्धीस नेण्यात येईल.
वा तिथे माता वा. अत्यंत योग्य उपाय आणि अत्यंत योग्य व्यक्ती. जगदंबा. जगदंबा, आता आपल्याला तारा त्राटक शिकायचं आहे. याआधी आपण दिव्याच्या मदतीने त्राटक केले. ही त्याच्या पुढची विद्या आहे. यात आपल्याला अवकाशातील दूरवर असलेल्या एका ताऱ्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे, तेही डोळ्याची पापणी लवू न देता. मी तयार आहे. ते बघ, अवकाशात रोहिणी नक्षत्र दिसते आहे. जगदंबा, रोहिणी नक्षत्राच्या मध्यभागी जो तारा आहे त्याच्यावर अशा पद्धतीने लक्ष केंद्रित कर की तो तारा संपूर्ण अवकाश व्यापून टाकेल. तो तारा केवळ तुझ्या दृष्टीस नव्हे, तुझ्या अंतर्दृष्टीसही दिसेल. आणि मग तुला त्यात रोहिणी देवींचं दर्शन होईल. जगदंबा, काय झालं? तारा मोठा होत गेला, पण रोहिणी देवींचं दर्शन नाही झालं. दिव्य दृष्टी प्राप्त करण्यासाठी कधी कधी मोठा अवधी द्यावा लागतो. तू खचून जाऊ नकोस. आपण उद्या पुन्हा प्रयत्न करू. मला हे लवकरात लवकर जमायला हवं. तिकडे मध राजाने माझ्या गावाची काय अवस्था केली असेल कुणास ठाऊक. हे बघा मधराज, ह्यो गुणाजी, शिरप्या, धोंडीबा, दामाजी यांची कर्ज अजून बी आहेत आणि आकडं बी मोठं मोठं आहेत. हा धनाजी व्यवहारात अक्कलशून्यच होता. किरापत वाटल्यासारखी बहुतेक लोकांना पैसे वाटत होता. त्याला खेळात हरवलं आणि त्याची सगळी सावकारी माझ्याकडे घेतली. हे बरंच झालं. तुम्ही स्वतःच त्याच्याकडनं हे घेतलं, पण मग इथं एवढा सगळा व्याप असताना ह्यो धनाजी कुठं निघून गेला? काय म्हणालास? नाही नाही, काय नाही. मधराज, हे बघा तुमच्यासाठी खायला घेऊन आले. भाताची पेज. काय आणलंय? सुंदर आहे. तुझं डोसका आहे का खोक? भाताची पेज घेऊन येतोय कोण, आणि ते पण ह्यांच्यासाठी. जगदंबाकडे गेले होते ना, तिथनं. काय म्हणालीस? कुठे गेली होतीस? जगदंबाकडे? तुला कोणी सांगितलंय तिथे जायला? तू का लागतेस तिच्या नादाला? नाही, तसं नाही. आवाज नादाला नाही. 2-3 दिवस ती पोरगी गावात दिसली नाही. असायची तर नुसता धुमाकूळ घालत होती. म्हणलं घरी जाऊन बघून येते म्हणून मी. नाही दिसली तर नाही दिसली, तुला काय करायचंय? आवाज मी चौकशी केली तर गंगाई म्हणाली की ती. नको त्या गोष्टीत लक्ष घालू नकोस. तुला किती वेळा सांगितलंय?
पुन्हा जर असलं काही केलंस ना तर तुझी खैर नाही सांगून ठेवतोय. मधुराज, मला असं वाटतंय की ती कुठं तर मला घाबरून लपून बसली असेल घरात. तू परत तिच्या नादाला लागू नकोस. बजावून ठेवतोय. चल निघ. फेकून तर ती भाताची पेट. जगदंबा जगदंबा जगदंबा. महामाता महिषासूर, आम्ही यज्ञाला प्रारंभ करीत आहोत. जगदंबा, अशी उदास होऊ नकोस. हार मानू नकोस. योगविद्या अंगीकारायला अनेक पिढ्या खर्च होतात. पण माझ्या हातात तेवढा वेळच नाहीये. माझ्या गावातली माणसं अडचणीत आहेत. त्यांना वाचवायला मला जायचंय. जगदंबा, प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ असते. घाई करून काही उपयोग नाही. ओम आता जाऊन आराम कर. खूप मेहनत घेतलीस तू. चल. महादेव वाचवा मला. महादेव वाचवा मला. आम्ही इथे असताना जगदंबाला कोण खेचतंय? कुठली शक्ती? थांब जगदंबा, आम्ही यात हस्तक्षेप करतो. पती म्हणून तुमचं कर्तव्य नक्कीच आहे, परंतु आदिशक्तीच्या योजनेत आणि आमच्या कार्यात अडथळा येईल असे काही करू नका. नाही जगदंबा, आम्ही आदिशक्तीनं वचन दिलंय. तुला स्वतःलाच काहीतरी करावं लागेल. तू साक्षात तुळजादेवींचा अंश आहेस. तू ही शक्ती रोखू शकतेस. हो, तू ही शक्ती रोखू शकतेस. अडकली. जगदंबा अडकली. आता ती दैत्यगुरूंच्या नियंत्रणात आहे. कोणत्याही क्षणी त्यांची शक्ती या हवनाच्या अग्नीतून तिला इथे खेचून घेऊन येईल. मला या शक्तीला रोखता येत नाहीये महादेव. हे कोण करते तेही कळत नाहीये. जगदंबा, ती शक्ती कोण आहे हे तुला स्वतःला शोधावं लागेल. तुझी योगविद्या आत्मसात केली आहेस, त्याचा प्रयोग करण्याची वेळ आलेली आहे. ती शक्ती कोण आहे हे तू शोधून काढ आणि त्याचं काय करायचं हे तूच ठरव. महादेवा, मला नाही जमणार हे.
जगदंबा, तू साक्षात तुळजा देवींचा अंश आहेस हे शोधून काढणं तुला शक्य आहे. आणि तुझा जर यात पराभव झाला तर तो तुळजा देवींचा पराभव असेल. नाही, मी तुळजाईला हरू देणार नाही. आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो. कोण आहेस तू? बोल, कोण आहेस तू? मी त्यांना पाहिलं, तेच मला खिसून घेत आहेत. शाबास जगदंबा, आता त्या शक्तीचं काय करायचं हे तू ठरव. तेती माता, पहा जगदंबा आपल्या समोर येते. आता काही क्षणांचा अवधी आणि ती चिमुरडी, ती पोरटी माझ्या मुठीत असेल. हे काहीतरी विचित्र घडतंय महिषा. ती अशा प्रकारे येणं अजिबात अपेक्षित नव्हतं. हा काय प्रकार आहे? हे काय घडतंय? हा खेळ मी आता थांबवतो. दैत्यगुरु, दैत्यगुरु, काय होत आहे? दिती माता, आपण काहीतरी करा. हे काय होत आहे? हे आमच्या या आकलनाच्या पलीकडचं आहे. ही कुठली तरी अज्ञात शक्ती आहे. तरी आम्ही तिला अडवण्याचा प्रयत्न करतो. दिती माता, दैत्यगुरु अदृश्य कुठे झाले? जगदंबा